हाफ सीए सिरीजची साधी कथा नाही. ही एका विद्यार्थ्याच्या संघर्षाची, स्वप्नांची आणि अपयशातून पुन्हा उभं राहण्याच्या प्रवासाची गोष्ट आहे. सीए सारख्या कठीण प्रवासात त्यांना भेटतात आव्हानं, प्रलोभनं आणि स्वतःच्या क्षमतांवरचा संशय. पण याच संघर्षातून घडत जातं त्यांचं खरं आयुष्य. ही फक्त सीएची तयारी करणाऱ्यांची गोष्ट नाही, तर प्रत्येक स्वप्नाळू विद्यार्थ्यांच्या मनातली भीती, आशा आणि जिद्दीचं वास्तव चित्रण आहे. हा प्रवास पाहताना कधी तुम्हाला स्वतःचं प्रतिबिंब त्यात दिसेल, तर कधी नवी प्रेरणा मिळेल. चला तर मग जास्त वेळ न दवडता व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात होते नीरज नावाच्या मुलापासून, जो ऑफिसमध्ये बसून काम करत असतो आणि थोडं टेन्शनमध्येही असतो. तेवढ्यात एक वृद्ध माणूस येतो. तो नीरजला सांगतो की जेव्हा तो 32 वर्षाचा होता, तेव्हा एका छोट्या कंपनीत काम करत होता आणि त्याच वेळी त्याने काही शेअर्स खरेदी केले होते. नंतर रिटायरमेंटनंतर त्याने ते शेअर्स विकून घर घेतलं. मुलांसाठी एफ-डी केली आणि सगळे टॅक्सेसही भरले. तरीसुद्धा ₹1.5 लाख अजून टॅक्स ते मागत आहेत. नीरज खूप जास्त बिझी असल्याने तो अंकलला नंतर येण्यास सांगतो. तेवढ्यात नीरजच्या मित्राचा संजूचा फोन येतो. संजू त्याला सांगतो की तो फायनल परीक्षेत पास झाला नाही. फक्त 2 मार्कांनी राहिला. हे ऐकून नीरज खूप दुःखी होतो आणि ठरवतो की तो आपली परीक्षा कॉपी रिचेकिंगसाठी टाकणार. यानंतर सीन बदलतो आणि एका शाळेत परीक्षा चालू असल्याचं दाखवलं जातं. इथे आरजे नावाची मुलगी सांगते की जिथे लोक सायन्स निवडत होते, तिथे तिने कॉमर्स निवडलं. कारण तिला केमिकल्स वेगळं करण्यापेक्षा असेट्स आणि लायबिलिटीज वेगळं करणं सोपं वाटलं. यानंतर आर्चीचे बेस्ट फ्रेंड विशालला दाखवलं जातं. विशाल लहानपणापासूनच आर्चीसोबत शिकत आला होता. आर्चीचे निर्णय म्हणजे त्याचेही निर्णय असत. 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर दोघे खूप खुश होते. त्यांच्या क्लासमधील सायन्सवाले मित्र फेअरवेल पार्टीला त्यांना बोलवत असतात. पण आर्ची आणि विशाल नकार देतात. कारण त्यांना दुसऱ्या दिवशीपासूनच सीए फाउंडेशनची कोचिंग जॉईन करायची असते. दुसऱ्या दिवशी ते कोचिंग क्लासला जातात. पहिल्या दिवशी सर सगळ्या स्टुडंटना रिॲलिटी चेक देतात. ते सांगतात की जितकी छान फिलिंग तुम्हाला आपल्या नावामागे सीए लिहिण्याची आहे, तितकीच ही जर्नी कठीण आहे. सर सांगतात की सीए होण्यासाठी 3 परीक्षा पास कराव्या लागतात. पहिली म्हणजे फाउंडेशन, त्यानंतर इंटरमिडिएट आणि शेवटी फायनल परीक्षा. फायनल परीक्षा मात्र केवळ 3 ते 5% विद्यार्थीच पास करू शकतात. सरांच्या या गोष्टीमुळे सगळे घाबरतात. मग सर एक प्रश्न विचारतात. या रेसमध्ये धावायच्या आधी स्वतःला एक प्रश्न विचारा की शेवटी तुम्हाला सीए का बनायचं आहे? हीच गोष्ट आर्चीच्या मनात घर करून राहते आणि ती या सगळ्या विचारांबद्दल विशालशी चर्चा करते. तेवढे तिथे आणखी दिशा नावचे एक स्टुडंट येते. या दोघांना इतकं कूल पाहून ती खूपच सरप्राईज होते. पण त्याचवेळी ती खूप टेन्शनमध्ये येते कारण सिलेबस बदललेला असतो. यानंतर नीरज आपला मित्र संजूसोबत दिसतो. दोघांच्या बोलण्यातून समजतं की संजूने सुद्धा सीएची प्रिपरेशन चालू केली होती. पण अटेम्प्ट दिल्यानंतर त्याला कळलं की हे त्याच्याकडून होणार नाही. म्हणून त्याने सीए होण्याचं स्वप्न सोडून दिलं. संजू नीरजला सल्ला देतो की की त्याने आपली कॉपी रिचेकिंगला टाकावी आणि तरीही जर झालं नाही तर त्याने ते सोडून द्यावं. पण नीरजला खात्री असते की तो नक्की पास होईल. इकडे आरचे आपल्या आईवडिलांसमोर तोच प्रश्न ठेवते की शेवटी तिला सीए का बनायचं आहे. तिचे आई-वडील तिला समजावतात की परीक्षा अजून 3 महिन्यांनी आहे आणि सर काहीही बोलू दे, ते तिची मदत करणारच. मग सुरू होते आर्चीची कठोर मेहनत. सरसुद्धा तिला जीव तोडून शिकवताना दाखवले जातात. परीक्षेआधी सर सर्व विद्यार्थ्यांची एक मॉक टेस्ट घेतात. यात आर्चीची अवस्था आणखीनच वाईट होते. दरम्यान नीरजच्या घरी त्याची मावशी आणि मावसाजी आलेले असतात. ते नीरजच्या लग्नाची गोष्ट काढतात, कारण त्याचं वय झालेलं असतं. नीरज मग आपल्या खोलीत जातो. तिथे त्याला त्या रिचेकिंगच्या कॉपीज सापडतात, ज्यात त्याचे मार्क वाढलेले नसतात. म्हणजेच नीरज यावेळीसुद्धा पास झालेला नसतो. त्यामुळे मावसाजी त्याला सीए सोडून देण्याचा सल्ला देतात आणि वडिलांच्या बिझनेसमध्ये हातभार लावण्यास सांगतात. नीरज म्हणतो की तुम्हाला माहिती आहे सीएची एक्झाम किती कठीण असते. 3 अटेम्प्ट तर तुम्हीही दिले आहेत. एवढं बोलून नीरज रागाने आपल्या रूममध्ये निघून जातो. नीरजचा हा टोन पाहून त्याचे वडील त्याच्यावर चिडतात. दरम्यान 12वीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल लागतो. आर्ची 84% पास होते आणि विशाल 68%. दोघेही खूप आनंदी होतात. दुसरीकडे नीरज ज्या फर्ममध्ये काम करत असतो, तिथला जॉब तो सोडून देतो. आणि मग नंतर रात्री आर्चीची भेट नीरजशी एका चहाच्या दुकानात होते. मॉक टेस्ट दिल्यानंतर आर्चीला वाटलं होतं की हे तिच्या बसचं काम नाही. ती सीए होऊ शकणार नाही. त्यामुळे ती नीरजला विचारते की बी-कॉमसाठी कोणतं कॉलेज चांगलं असेल, जेणेकरून बी-कॉम नंतर MBAची ती कॉलेज लाईफ एन्जॉय करू शकेल. तेवढ्यात नीरजला काहीतरी आठवतं आणि तो आर्चीला घेऊन त्या वृद्ध अंकलच्या घरी जातात. हे तेच वृद्ध अंकल असतात जे नीरजच्या कंपनीत मदत मागण्यासाठी आले होते. नीरज मग त्यांना सांगतो
की त्यांनी आधीच आपला ॲडव्हान्स टॅक्स भरलेला आहे. त्यामुळे आता त्यांना कुठलाही टॅक्स भरण्याची गरज नाही. त्याशिवाय ते सीनियर सिटिझन असल्यामुळे त्यांना टॅक्समध्येही काही सवलती आहे. हे ऐकून अंकल खूप खुश होतात आणि नीरजला मिठी मारतात. या घटनेनंतर नीरज आरजेला सांगतो की त्याला सीए का बनायचं आहे. तो म्हणतो, इंटर्नशिपपासून ते बिझनेसपर्यंत सगळ्यांना सीएची गरज असते. देशाची इकॉनॉमी आपल्या हातात असते. अगदी देशाच्या पंतप्रधानांनाही आपल्या साईनची गरज असते. हे ऐकून आरजे परत आपल्या अभ्यासावर फोकस करू लागते. दुसरीकडे नीरज फायनल परीक्षेच्या तयारीसाठी मुंबईला निघतो. त्याचे वडील त्याला अशा अटीवर पाठवतात की जर यावेळी त्याचं फायनल क्लिअर झालं नाही तर त्याला दुकान सांभाळावं लागेल. आरजे आणि विशाल त्यांचे फाउंडेशन पेपर देतात. त्यानंतर दोघेही पुढील अभ्यासासाठी आणि बी.कॉम सोबत मुंबईतील बेस्ट कोचिंग क्लासेस जॉईन करतात. राहण्यासाठी त्यांची व्यवस्था आधीच केलेली असते. पण मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात ॲडजस्ट होणं त्यांच्यासाठी सोपं नसतं. क्लासेसला पोहोचण्यासाठी त्यांना लोकल ट्रेन घ्यावी लागते आणि तिथली प्रचंड गर्दी पाहून त्यांना घाम फुटतो. म्हणून ते ट्रेनने न जाता ऑटोने जातात. बट पहिल्या दिवशीची क्लास ते अटेंड करू शकत नाही. त्यानंतर त्यांची भेट विशालच्या सोबत पीजीमध्ये राहणाऱ्या एका मुलाशी, पारशी होते, जो सीएची प्रिपरेशन करत असतो. आरची त्याचं डेडिकेशन बघून शॉक असते, कारण पार्थने सीएसाठी बी.कॉमला पण ॲडमिशन घेतलेली नव्हती. नंतर विशाल आणि आरची जेव्हा कॉलेजला जातात, तेव्हा ते दोघे आणखीनच सरप्राईज होतात. कारण त्यांना वाटलं होतं की कॉलेज खूप मोठं आणि भव्य असेल, पण प्रत्यक्षात तसं काहीच नव्हतं. क्लासमध्ये त्यांची भेट तेजस नावाच्या मुलाशी होते. कॉलेजबद्दल त्यांच्या अपेक्षा ऐकून तेजस त्यांच्यावर हसू लागतो. त्यानंतर तिघांची चांगली मैत्री जमते. दरम्यान नीरज ज्या कंपनीत काम करत असतो, तिथे त्याला हाफ सीएचा टॅग मिळतो. हे ऐकून त्याला खूप वाईट वाटतं. त्या कंपनीत एक कर्मचारी असतो, ज्याने सीए फायनलची परीक्षा तब्बल 8 वेळा दिलेली असते, पण अजूनही पास झालेला नसतो. नीरज त्याला विचारतो, जेव्हा लोक तुम्हाला हाफ सीए म्हणून चिडवतात, तेव्हा तुम्हाला वाईट नाही का वाटत? त्यावर तो माणूस उत्तर देतो, ज्या दिवशी तू आपल्या नावामागे सीए लावशील आणि सीए म्हणून सही करायला लागशील, त्या दिवसापासून कोणीही तुला विचारणार नाही की तू किती वेळा परीक्षा दिलीस. तेव्हा फक्त त्यांना तुझ्या नावामागे सीएच दिसेल. हे ऐकून नीरजचा आत्मविश्वास आणखी वाढतो. रात्री आरजे आणि विशाल नीरजला भेटतात. तेव्हा आरजे आपल्या कॉलेज आणि तिथल्या शिक्षकांची निंदा करत असते. नीरज तिला समजावतो की स्टुडंटसाठी कॉलेज महत्त्वाचं नसतं, तर तुमची मेहनत आणि फोकस महत्त्वाचा असतो. त्यामुळे अभ्यासावर लक्ष केंद्रित कर. पुढच्या दिवशी आरजे आणि विशाल त्यांच्या भागात चांगली कोचिंग क्लासेस शोधायला लागतात. पण त्यांना कुठेही समाधानकारक क्लास मिळत नाही. कुठे खूपच स्लो शिकवलं जातं, तर कुठे फक्त ऑनलाईन क्लासेसच घेतले जात होते. मुंबईच्या मेसमधल्या खाण्यापासून ते राहण्यापर्यंतच सगळ्याच गोष्टींमध्ये ॲडजस्ट करणं आर्चीला खूप कठीण जात होतं. त्यामुळे ती खूप जास्त फ्रस्ट्रेट होते. शेवटी आर्चीला थेट श्रीधर सरांची कोचिंग क्लास जॉईन करावी लागते. पहिल्या दिवशी ती उशिरा क्लासला पोहोचते. तो दिवस शुक्रवारचा असतो. त्या दिवशी सर अभ्यासाशी निगडीत गोष्टींवर फक्त थोडं लक्ष देतात आणि मुलांना ओव्हरहेड एक्सपेन्सेस या विषयाबद्दल सांगतात. सरांच्या शिकवण्याची स्टाईल आणि समजवण्याची पद्धत इतकी छान असते की आर्ची खूप जास्त प्रभावित होते. यानंतर ती रोज लोकल ट्रेनने कोचिंग क्लासला जाऊ लागते. शेवटी येतो तो दिवस, सीए फाउंडेशनच्या रिझल्टचा दिवस. आर्ची आणि पार्थ तर परीक्षा पास होतात, पण विशाल नापास होतो. विशालला रिझल्टनंतर खूप वाईट वाटतं, पण त्याहून जास्त त्याला ही गोष्ट खटकते की आता तो आर्चीसोबत अभ्यास करू शकणार नाही. तो मागे पडेल. क्लास संपल्यावर आर्ची त्याला भेटायला हॉस्टेलवर जाते. सुरुवातीला विशाल तिच्याशी भेटायला तयार होत नाही, पण आर्चीच्या खूप आग्रहाने तो दरवाजा उघडतो. आरजेलाही विशालसाठी वाईट वाटतं. ती त्याला सांत्वन करते आणि समजावते की तो पुढच्या वेळेस नक्कीच पास होईल. तेव्हा विशाल तिला रिक्वेस्ट करतो की तिने त्याला शिकवावं आणि त्यासाठी आर्ची देखील रेडी असते. दरम्यान नीरज ऑफिसमध्ये आपल्या परीक्षेसाठी रजा मागतो, पण त्याचा बॉस ती मान्य करत नाही. उलट त्याच्यावर जास्तीचं काम टाकतो. आर्ची कॉलेजमध्ये ॲप्लिकेशन सबमिट करायला जाते, कारण तिला वाटतं की पुढे ती नियमित कॉलेजला येऊ शकणार नाही. तिथे तिची भेट तेजसशी होते, जो कॉलेज फेस्टसाठी तयारी करत असतो. तेजस तिला सांगतो की कॉलेज फेस्टसाठी व्हॉलंटिअर म्हणून काम कर, कारण तुझ्या परीक्षेला अजून 9 महिने बाकी आहेत. जर कॉलेज लाईफ एन्जॉय केलं नाही तर मग काय केलं? हे ऐकून आर्ची थोडी प्रभावित होते. यानंतर ती कोचिंग बंक करून कॉलेज फेस्टमध्ये तेजससोबत वेळ घालू लागते. या सगळ्या गडबडीत ती विशाललाही अभ्यासात हेल्प करू शकत नाही. इकडे विशाल आणि पार्थ आपापल्या अभ्यासात गुंतलेले असतात. त्यांना विचित्र वाटतं की आर्ची इतक्या दिवसापासून क्लासेसला का येत नाही. एक दिवशी जेव्हा आर्ची कॉलेजमध्ये असते, तेव्हा पार्थ तिला क्लास अटेंडन्सची फोटो पाठवतो, ज्यात ती ॲब्सेंट असते. ज्यातून तिला कळतं की कोचिंगला न जाऊन ती किती मोठी चूक करत आहे. यानंतर ती थेट क्लासेसला पोहोचते.
तिथे गेल्यावर तिला कळतं की सरांचा आधीच खूप महत्त्वाचा अभ्यास शिकून झालेला आहे. हे कळाल्यावर आर्ची खूप उदास होते आणि त्याच वेळी विशालही तिला भेटायला येतो. विशाल आर्चीला बोलतो की तिने त्याला शिकवावं, कारण त्याचा अभ्यास अजिबातच नीट चालत नव्हता. आर्ची त्याला म्हणते की "तू स्वतः काही शिकू शकत नाही का?" ती त्याला शिकवायला नकार देते, कारण तिचाही बराचसा सिलेबस मागे पडलेला असतो आणि तिलाही स्वतःला अभ्यास करायचा असतो. या गोष्टीवरून आर्ची आणि विशालमध्ये मोठा वाद होतो. अगदी भांडणापर्यंत जातं. रागाच्या भरात विशाल तिकडून निघून जातो. नंतर आर्चीला जाणवतं की तिने विशालशी जास्तच रूडली बिहेव केला आहे. पण विशाल फोन उचलत नाही ना, तो हॉस्टेलमध्ये असतो. विशाल न मिळाल्यामुळे आर्ची खूप टेन्शनमध्ये येते. ती नीरजला फोन करून सगळी परिस्थिती सांगते. विशाल हॉस्टेलमध्ये न जाता कॉलेजमध्ये जातो. नीरजसमोर आर्ची रागाने म्हणते, "CA हा घाणेरडा कोर्स आहे." कारण तिच्यामध्ये ना तो कॉलेज लाईफ एन्जॉय करू देतो, ना खरी मैत्री टिकू देतो. नीरज मात्र म्हणतो की हे सगळं फक्त डिस्ट्रॅक्शन आहे. दोघं याच विषयावर चर्चा करत असताना अचानक तिथे विशाल येतो. आर्ची लगेच आपल्या वागण्याबद्दल विशालची माफी मागते. विशालही तिला माफ करतो. पण आता विशालला कळून चुकलेलं असतं की तो हा कोर्स करू शकणार नाही. म्हणून तो CAचा कोर्स सोडून देतो. नीरजही हे समजतो की त्याच्यासाठी जॉब आणि त्याचा बॉस फक्त एक डिस्ट्रॅक्शन आहे. मग तो जॉब सोडून पुन्हा अभ्यासावर फोकस करू लागतो. दरम्यान इंटरच्या परीक्षेसाठी रजिस्ट्रेशन सुरू होतं. क्लासमध्ये सर सगळ्यांना विचारतात की कोण 2 ग्रुप देणार आणि कोण 1 ग्रुप. पार्थसह अजून काही विद्यार्थी 2 ग्रुप द्यायचं ठरवतात. आर्ची ही पार्थला बघून ठरवते की ती पण दोन्ही ग्रुप देईल. हे ऐकल्यावर सर तिला क्लासमध्ये काही प्रश्न विचारतात, पण ती उत्तर देऊ शकत नाही. यामुळे तिला सगळ्यांसमोर अपमानित वाटतं आणि तिच्या अहंकाराला धक्का बसतो. दुसरीकडे नीरज मात्र आणखी जास्त मेहनत घेऊन आपला अभ्यास सुधारू लागतो आणि मग 3 महिन्यांनी फायनलची परीक्षा सुरू होते. परीक्षा चांगली गेल्यामुळे नीरजला वाटतं की यावेळी नक्की तो पास होईल. त्याचवेळी आर्ची पण आपला अभ्यास आणि मेहनत करत असते. पण अभ्यासापेक्षा तिच्या मनात पार्थपेक्षा पुढे जाण्याची स्पर्धा जास्त असते. क्लासच्या मॉक टेस्टमध्ये पार्थला मागे टाकायची जिद्द तिच्यात येते. हे सरसुद्धा ओळखतात. मॉक टेस्टचा रिझल्ट लागतो. आर्चीला 100 पैकी फक्त 23 मार्क मिळतात. तर पार्थचे मार्क त्यापेक्षा खूप जास्त असतात. आपल्यामध्ये आणि पार्थमध्ये एवढा फरक पाहून आर्ची रागाने कोचिंग क्लासमधून बाहेर निघून जाते आणि जिद्दीने अजून मेहनत घ्यायला लागते. तेव्हा सर तिला बोलावतात आणि एक लोकेशन पाठवतात. सकाळी 7 वाजता यायला सांगतात. दुसऱ्या दिवशी सकाळी आर्ची विशालला घेऊन त्या लोकेशनवर पोहोचते. सर दोघांना ट्रेकिंगसाठी घेऊन जातात. टेकडीच्या टॉपवर पोहोचल्यावर तिथला व्ह्यू खूप जास्त सुंदर असतो. आर्चीला तो नजारा खूप आवडतो. पण सर म्हणतात, "मला हा व्ह्यू काही विशेष आवडला नाही, कारण आपल्या आधी इथे खूप लोक येऊन गेले आहेत." तेव्हा आर्ची उत्तर देते, "सर, ट्रेकिंगमध्ये कोण आधी आलं आणि कोण नंतर याने काय फरक पडतो? मॅटर तर फक्त व्ह्यू करतो." तेव्हा सर पण तिला समजावतात की CA पण एक पहाड आहे. कोण आधी आलं आणि कोण नंतर आलं याने काही फरक पडत नाही. एक वेळा CA क्लिअर झालं की लोक फक्त कॉंग्रॅच्युलेशन बोलतात. हे पण विचारत नाही की तुम्ही किती अटेम्प्टमध्ये ते क्लिअर केलं. सरांच्या या गोष्टीसोबत आर्ची देखील सहमत होते. इकडे आपण बघतो की नीरज घरी परत जातो. कारण यावेळी देखील नीरजचं CA फायनल पास होत नाही. मग तो आपल्या वडिलांच्या दुकानात काम करायला लागतो. इकडे आरती आणि पार्थ दोघे मिळून एकत्र अभ्यास करत असतात. नीरजचं परत परत नापास होणं त्याच्या चिडचिडीचं कारण बनत होतं. ही गोष्ट त्याला आतून खात होती आणि त्याची अशी अवस्था त्याचे वडील देखील ओळखतात. इकडे CAचा पहिला पेपर अकाउंटचा होतो. पेपर सुरू झाल्यावर आरतीचा बॅलन्स शीट टॅली होत नाही. ती घाबरते, घाईघाईत चूक करू लागते आणि पेपर पूर्णपणे लिहूही शकत नाही. निराश होऊन थेट हॉस्टेलवर परत येते आणि रडू लागते. दुसऱ्या बाजूला नीरज दुकानात कामात मन गुंतवण्याचा प्रयत्न करतो. तो रागाच्या भरात स्वतःच्या CAच्या पुस्तकांचा गठ्ठा कबाडीवाल्याला विकून टाकतो. हे सगळं त्याचे वडील देखील पाहतात. ते दुसऱ्या दिवशी तेच पुस्तकं कबाडीवाल्याकडून आणतात आणि नीरजसमोर ठेवतात. ते त्याला पुढे चालत राहायला सांगतात. तेव्हा नीरजला आपल्या चुकीची जाणीव होते. त्याचे वडीलही समजून जातात की त्यांच्या मुलाचा आनंद दुकानात नाही तर CA होण्यात आहे. दरम्यान पार्थला आर्चीची काळजी वाटत असते. तो तिला फोन करतो, पण आर्ची फोन उचलत नाही. तेव्हा विशाल सांगतो की आर्ची कोणाशीही बोलायच्या मूडमध्ये नाही आणि कदाचित ती पुढचे पेपरही देणार नाही. हे ऐकून पार्थ थेट आर्चीच्या रूमवर जातो. तो तिला समजावतो, "जर मी तुझ्या जागी असतो तर मी पुन्हा उभा राहिलो असतो." मग तो आपल्या बाबांबद्दल सांगतो. त्यांनी एका कंपनीचे शेअर्स खरेदी केले होते. पण एका रात्रीत त्या कंपनीचे भाव कोसळले आणि सगळं संपलं. कारण लोकांनी आपल्या आयुष्यभराची कमाई त्यात गुंतवली होती. त्याच्या परिणामाने त्याच्या वडिलांनी स्वतःला संपवलं. त्यावेळी पार्थ फक्त 4 किंवा 5 वर्षाचा होता. मग जेव्हा तो मोठा झाला आणि समजूतदार झाला, तर त्याने ठरवलं की मी CA बनेन आणि अशा स्कॅम करणाऱ्या लोकांचा पर्दाफाश करेल.
आणि इतर लोकांना वाचू शकेल, जेणेकरून कोणत्या दुसऱ्या पार्थसोबत असं काही होऊ नये. यानंतर तो पुढे बोलतो, लोकांकडे पेशन्स लेव्हल आणि सेल्फ रिस्पेक्ट नेहमी लिमिटेड असतो, पण होप्स अनलिमिटेड असतात. आणि एवढं बोलून तो तिकडून निघून जातो. शिरीषच्या शेवटी दाखवलं जातं की आर्ची हार मानत नाही. ती दुसरा पेपर देण्यासाठी परीक्षा केंद्रात पोहोचते आणि इकडे नीरजही आनंदी असतो, कारण त्याच्या वडिलांनी CAच्या प्रिपरेशनसाठी त्याला पुन्हा परवानगी दिलेली असते. शेवटी आर्ची स्वतःबद्दल बोलते की या CAच्या जर्नीमध्ये मी पास होईल किंवा फेल होईल हे मला ठाऊक नाही, पण आता मला कोणत्याही परीक्षेची भीती वाटत नाही. आणि यासोबतच हाफ CA सीझन 1 इथेच संपतं. हाफ CA ही केवळ एका विद्यार्थ्याची कथा नाही, तर त्या प्रत्येक तरुणाची गोष्ट आहे ज्याच्या मनात मोठी स्वप्न आहे, पण मार्गात संघर्षाचा डोंगर उभा आहे. या सिरीजमध्ये आपण बघतो अभ्यास, अपयश, मैत्री, कुटुंबियांच्या अपेक्षा आणि स्वतःच्या क्षमतेशी सतत चाललेला संघर्ष. हसताना, रडताना आणि स्वतःला शोधताना हा प्रवास दाखवतो की महत्त्वाचं फक्त ध्येय गाठणं नाही, तर त्या दिशेने चाललेला प्रत्येक पाऊल आपल्याला अधिक मजबूत करतो. हा आहे त्या स्वप्नांचा, धडपडीचा आणि आशेचा प्रवास, हाफ CA. आणि इथेच सीझन 2 सुरू होतो. आर्चीने आपला CA इंटर एक्झाम दिलेली होती आणि आज त्याचा निकाल होता. आर्ची तणावात बसलेली होती, पण लवकरच कळतं की तिने CA इंटरचा पहिला ग्रुप क्लिअर केला आहे आणि आता तिला दुसऱ्या ग्रुपची तयारी करायची आहे. खरं तर CA इंटरमध्ये 2 ग्रुप असतात, जे पास करूनच पुढील तयारी करता येते. तिचा मित्र पार्थ एकाच वेळी दोन्ही ग्रुपची एक्झाम क्लिअर झाला होता. यानंतर हे सर्व मित्र मिळून पार्टी करतात आणि आपले आर्टिकलशिपबद्दल चर्चा करतात. तेजस आर्चीशी काही इशाऱ्यांमध्ये बोलत असतो. जेव्हा हे दोघं एकटे असतात, तेव्हा त्यांच्या बोलण्यावरून समजतं की तेजस आणि आर्ची रिलेशनशिपमध्ये आहे आणि आर्चीला हवं आहे की त्यांनी सध्या त्यांचं रिलेशनशिप प्रायव्हेटच ठेवावं. दरम्यान आपण नीरजला पाहतो, ज्याने CA फायनलसाठी कोचिंग जॉईन केली होती. तिथे नीरजला पाहून काही मुलं त्याचा विनोद करायला लागतात की इतके वर्ष CA पास झालेच नाही. मग जेव्हा तिथे एक सर येऊन शिकवायला लागतात, तेव्हा ते सर्वांचा इंट्रो घेतात. जेव्हा नीरजचा टर्न येतो, तेव्हा एक मुलगा त्याची मस्करी उडवतो, पण नीरज काहीच बोलत नाही. इकडे कोचिंगमध्ये आर्ची देखील फक्त आपल्या आर्टिकलशिपबद्दलच विचार करत होती. मग तिच्या सरांनी सांगितलं की चांगला फर्म शोधायला वेळ लागतो. त्यामुळे अभ्यासासोबतच चांगल्या फर्मचाही शोध घेत राहा. यानंतर आर्ची थेट पार्थकडे जाते आणि हे दोघे ठरवतात की मुंबईच्या 4 सर्वात मोठ्या फर्मपैकी कुठल्यातरी एका फर्ममध्ये आर्टिकलशिप घ्यायची आहे, जेणेकरून त्यांना चांगला एक्सपिरियन्स मिळू शकेल. मग हे दोघे आर्टिकलशिपसाठी फर्म शोधायला लागतात. काही दिवस असेच जातात. पण आर्ची आणि पार्थला कुठेही आर्टिकलशिपसाठी ऑफर मिळत नाही. यानंतर पार्थ आपल्या एका नातेवाईकाच्या मदतीने एका मोठ्या फर्ममध्ये आर्टिकलशिपसाठी अप्लाय करतो, जिथे आर्ची देखील त्याच्यासोबत होती. मग हे दोघं इंटरव्ह्यूला जातात. तिथे आर्चीला आधी रिजेक्ट केलं जातं, कारण CA इंटरचे दोन्ही ग्रुप क्लिअर केलेल्या विद्यार्थ्यांनाच ही आर्टिकलशिप मिळते. तर पार्थने दोन्ही ग्रुप पास केले होते, त्यामुळे त्याला आर्टिकलशिप मिळते, ज्यामुळे आर्ची खूप जास्त उदास होते. मग रूममध्ये नीरज जेव्हा जेवण तयार करत असतो, तेव्हा त्याच्या मनात अजूनही मुलांची बोलणीच फिरत होती आणि त्याला असं वाटायला लागलं होतं की तो एक फेलियर आहे. यानंतर नीरज मदतीसाठी शेजारी राहत असलेल्या आंटीकडे जातो. आंटी नीरजला जेवण ऑफर करतात. बोलण्याच्या दरम्यान ती सांगते की तिचा मुलगा परदेशात राहतो आणि ती इथे एकटी आहे. आणि त्या आंटी म्हणतात की तुला पाहून मला माझ्या मुलाची आठवण येते. नीरज म्हणतो की तुम्हाला कधी काही अडचण असेल तर मला बोलवा. त्यावर आंटी म्हणतात की माझी एक मदत करशील का? मी नुकतंच कुकिंग क्लासेस जॉईन केले आहेत. त्यामुळे मी रोज नवीन-नवीन पदार्थ ट्राय करते. फक्त ते टेस्ट करायला येत जा. नीरज लगेचच मान्य करतो आणि विचारतो, की या वयात कुकिंग शिकताना तुम्हाला काही अजब नाही वाटत का? यावर आंटी म्हणतात, की शिकायला कोणतीही वयोमर्यादा नसते. ही गोष्ट नीरजला अगदी योग्य वाटते आणि त्याची संपूर्ण विचारसरणी बदलते. यावेळी आर्ची खूप उदास बसलेली असते आणि रडत असते. त्यावेळी तिला नीरजचा कॉल येतो आणि हे दोघं भेटतात. आता नीरज आर्चीला समजावतो, की जर मोठ्या फर्ममध्ये आर्टिकलशिप मिळाली नाही, तर त्यात काही मोठी अडचण नाही. आपण CA आहोत, ज्यांना फक्त काम शिकायचं आहे. म्हणून तो आर्चीला सांगतो, की कुठल्याही फर्ममध्ये आर्टिकलशिप करण्याची संधी मिळाली तर ते घे. यामुळे तिचा बेस मजबूत होईल आणि एक CA 3 वर्ष आर्टिकलशिप करूनच फायनल देऊ शकतो. आर्ची देखील नीरज दादाचे बोललेल्या गोष्टी मानते. त्यानंतर आपण पाहतो, की नीरज रोज आंटीच्या हातची रेसिपी ट्राय करत असतो. त्यासोबतच त्याने आपल्या CA फायनलसाठीही अभ्यास व्यवस्थित सुरू केला होता. त्यावेळी आर्चीला आपल्या एका मित्राच्या मदतीने एका फर्ममध्ये आर्टिकलशिपची संधी मिळते. यानंतर आर्ची तेजसला इशाऱ्याने सांगते, की आपल्याला आता खरी गोष्ट सगळ्यांना सांगायला हवी. मग हे दोघं मिळून पार्थ आणि विशालला आपल्या रिलेशनशिपबद्दल सांगतात. पण दोघांनाही आधीपासूनच या रिलेशनशिपची माहिती होती.
फक्त त्यांनी काही सांगितलं नव्हतं. त्यामुळे आता सर्व मित्र हसतात. दरम्यान आपण कोचिंगमध्ये नीरज सर्व मुलांच्या समोर उभा राहून म्हणतो, "हो, मी योग्य वेळी फायनल पास करू शकलो नाही. पण माझ्याकडे अनुभव आहे, जो माझ्यासाठी खूप कामाचा आहे. त्यामुळे माझी मस्करी करण्यात काही अर्थ नाही." यानंतर कोचिंगनंतर तोच मुलगा जो मस्करी करत होता, नीरजकडे येतो आणि म्हणतो, "सॉरी, मला तुमची मस्करी करायला नको होती." यावर नीरजही खुश होतो. त्याचवेळी नीरजला एक मुलगी दिसते आणि तो लगेचच तिकडून निघून जातो. ती मुलगी ही नीरजला नोटीस करते. तिचं नाव काव्या आहे. यानंतर आपण विशालला पाहतो, ज्याला प्लेमध्ये लीड रोल मिळाला होता आणि त्याची तयारी तो करत होता. मग तो आर्चीला जाताना सांगतो, "माझा प्ले चुकूनही मिस करू नकोस." त्यानंतर आर्ची आपली आर्टिकलशिपसाठी फर्मकडे जाते. त्या फर्ममध्ये पोहोचल्यावर आर्ची पाहते की सगळे लोक कामात खूप जास्त व्यस्त आहे. तिची मैत्रीण दिशा, जिच्यामुळे ती इथे आली होती, ती आर्चीला सर्वांशी ओळख करून देते. मग आर्ची या फर्मच्या ओनर सौरभला भेटते, जो तिला येताच काम देतो. दिशा सांगते की इथे दुसराही ओनर आहे, जो मुख्यतः क्लायंटशी डील करतो आणि सौरभ सर आपल्याला मॅनेज करतात. यानंतर आर्ची आपलं काम सुरू करते. तसंच आपण नीरजला पाहतो, जो लायब्ररीमध्ये अभ्यास करण्यास आला होता. तिथे त्याला काव्या भेटते आणि ती नीरजशी खूप छान संवाद साधते. पण नीरज म्हणतो की आपल्यामध्ये जे झालं, मला वाटलं नव्हतं की आता आपण कधी परत भेटणार. पण काव्या म्हणते की मी सगळं मागे टाकून आता मूव्ह ऑन झाली आहे. मग एवढं बोलून ती तिकडून निघून जाते. दरम्यान आर्चीला पहिल्या दिवशी इतके सारे काम करावे लागले की ती आश्चर्यचकित होती आणि म्हणते की हे सर्व काम करायचे असेल तर मी अभ्यास कधी करणार? मग ती विशाल आणि पार्थला भेटते आणि पाहते की पार्थला त्याच्या मोठ्या फर्मने पहिल्याच दिवशी खूप सारे गिफ्ट्स दिले आहेत. हे सगळं पाहून आर्ची थोडी उदास होते, कारण तिला तिच्या फर्ममधून काहीच मिळालं नव्हतं. तिथे नीरज रूममध्ये बसून काव्याबद्दल विचार करत असतो. पुढच्या दिवशी तो काव्याला भेटतो आणि म्हणतो, "काव्या, आता आपल्याला वारंवार भेटणं मला योग्य वाटत नाही. मी माझी जुनी चूक पुन्हा करू इच्छित नाही. त्यामुळे आपल्याला दूर राहायलाच हवं. मी दुसरी लायब्ररी बघून ठेवली आहे. तू इथे राहून तुझी तयारी कर, मी तिकडे जाईन." यावर काव्यही काही बोलू शकत नाही. यानंतर पुढच्या दिवसापासून आर्ची फर्मच्या कामात व्यस्त होऊन राहते आणि याच दरम्यान ती विशालचा ड्रामाही मिस करते. विशालचा ड्रामा खूप छान जातो आणि जेव्हा नीरज भैय्या विशाल आणि त्याच्या डायरेक्टरची तारीफ करत असतो, तेव्हा डायरेक्टर अशी काही गोष्ट बोलतो की नीरजचे डोळे उघडतात. डायरेक्टर म्हणतात, "जेव्हा एखाद्याला पुन्हा ती गोष्ट मिळते, ज्याचा त्याने कधीही विचार केला नव्हता, तेव्हा ती लगेचच पकडायला हवी." यावर नीरजला काव्याची आठवण येते आणि तो आनंदी होतो. दरम्यान ऑफिसमध्ये आज बॉस निघाल्यानंतर सगळे लोक मिळून आर्चीला आर्टिकलशिपवर येण्याची पार्टी देतात, ज्यामुळे आर्ची आनंदी होते, कारण तिला आपल्या मित्रांची आठवण येत होती. पुढच्या दिवशी नीरज काव्याला भेटतो आणि म्हणतो, "मी खूपच भूतकाळात जगत होतो. आता मी ते विसरून पुढे जात आहे." यावर काव्य देखील खुश होते. दरम्यान आपण आर्चीला पाहतो, जिला तेजस आज फर्ममध्ये सोडायला येतो. त्यावेळी दिशा त्याला पाहते आणि आर्चीला विचारते, "तो कोण होता?" तेव्हा आर्ची म्हणते, "माझा बॉयफ्रेंड." दिशा विचारते, "तो काय करतो?" त्यावर आर्ची विचार करते की फक्त बी.कॉम सांगितलं तर इम्प्रेशन खराब होईल. त्यामुळे ती खोटं सांगते की तो देखील सी.एची तयारी करत आहे. इकडे आपण नीरजला काव्याबरोबर पाहतो, जिथे हे दोघं सी.ए आणि सी.एसची चर्चा करत असतात. कारण काव्या सी.एस फायनल एक्झामसाठी तयारी करत आहे. मग सीन भूतकाळात जातो, जिथे नीरज काव्याला पहिल्यांदा भेटला होता. प्रत्यक्षात त्यावेळी नीरजचं कॅल्क्युलेटर खराब झालं होतं आणि एक्झाम सुरू होणार होती. त्यावेळी काव्याने त्याला दुसरा कॅल्क्युलेटर दिला होता, कारण ती त्यावेळी सी.एची तयारी करत होती आणि हे दोघं पहिल्यांदा तेव्हाच भेटले होते. आता सीन परत प्रेझेंटमध्ये येतो आणि आपण आर्चीला तेजसकडे पाहतो, कारण तेजस आर्चीला भेटायला आला होता. त्याचवेळी दिशा त्याला पाहून विचारते, "तुझी आर्टिकलशिप सुरू नाही का?" तेव्हा तेजस काहीच समजू शकत नाही आणि आर्चीला विचारतो की तिला का असं वाटतंय की मी सी.ए करतोय? त्यावर आर्ची खोटं सांगते की कदाचित काही मिसअंडरस्टँडिंग झाली असेल. इकडे नीरज आपल्या एका मित्राकडून नाशिकची फेमस डिश मागवतो, जी काव्याला खूपच आवडायची. मग सीन पुन्हा पास्टमध्ये जातो, जिथे आपण पाहतो की त्या एक्झामनंतर काव्या पुन्हा नीरजला भेटली होती. त्यावेळी नीरजने काव्याला लंच ऑफर केलं होतं आणि काव्यानेही सांगितलं होतं की "तू माझा कॅल्क्युलेटर ठेव." कारण त्या एक्झाममध्ये नीरजने टॉप केलं होतं आणि इथूनच त्यांची मैत्री सुरू झाली होती. आता सीन परत प्रेझेंटमध्ये येतो, जिथे नीरजला आर्चीचा कॉल येतो. आर्ची म्हणते, "मला माझी फर्स्ट स्टायपेंड मिळाली आहे आणि आपल्याला सेलिब्रेट करायला हवं आणि मी तुम्हाला कोणाशी तरी भेटू इच्छिते." तेव्हा नीरजही म्हणतो, "मी देखील तुला कोणाशी तरी भेटू इच्छितो." मग नीरजकडे काव्य येते आणि नीरज तिला ती डिश खायला देतो. पण काव्य नकार देते आणि म्हणते, "मला ही डिश आता आवडत नाही." यामुळे नीरज उदास होतो. तरीही तो हे चेहऱ्यावर दाखवत नाही. मग दोघं आपलं जुनं अफेअर आठवून बोलू लागतात, की काव्याने त्याला कसं प्रपोज केलं होतं आणि तेव्हा सर्व काही छान चाललं होतं. त्यानंतर रात्री
दिशा तेजसला भेटते आणि बोलताना म्हणते, "तुझी आर्टिकलशिप नीट चालली आहे ना?" त्यावर तेजस विचारतो, "माझ्याबद्दल ही गोष्ट तुला कोणी सांगितली?" दिशा म्हणते, "आर्चीने सांगितलं होतं की तू सीए करत आहेस." यानंतर तेजस आर्चीला भेटायला जातो, कारण आज आर्ची नीरजला त्याला भेटवणार होती. तेव्हा तो आर्चीला विचारतो, "मी सीए कधीपासून करतोय?" पण आर्चीकडे यावर काहीच उत्तर नव्हतं. ती फक्त म्हणते की मी फक्त कव्हर करण्यासाठी खोटं बोलले होते. तेजस समजतो की कदाचित आर्चीला त्याच्यामुळे लाज येत होती की तो काहीही करत नाही. त्यामुळे तो रागाने तिकडून निघून जातो. दरम्यान नीरज आणि काव्या आर्चीला भेटायला येतात आणि नीरज काव्याच्या बॅगमध्ये तोच कॅल्क्युलेटर पाहतो, जो नीरज 7 वर्षापूर्वी वापरत होता. हे पाहून नीरज समजतो की काव्या मूव्ह ऑन करू शकलेली नाही. म्हणूनच तिने ती डिश देखील खाल्ली नव्हती. नीरज तिला त्याबद्दल विचारतो, पण काव्या रागाने तिकडून निघून जाते. यानंतर आर्ची आणि नीरज एकटे राहून आपापल्या चुका सांगतात की कुठे गडबड झाली होती. मग सीन पुन्हा पास्टमध्ये जातो आणि आपल्याला समजतं की नीरज आणि काव्या एकत्र सीएची तयारी करत होते. नीरजचा प्लॅन होता की दोघे मुंबईत शिफ्ट होतील आणि छान राहतील. पण काव्या त्या एक्झाममध्ये फेल झाली आणि नीरजही तिच्यामुळे थोडासा त्रस्त झाला होता. एक दिवस नीरज रागाने काव्यासोबत ब्रेकअप करतो आणि म्हणतो, "मला माझ्या अभ्यासावर लक्ष द्यायचं आहे. मी आता आणखी काही सहन करू शकणार नाही." तो काव्याचा कॅल्क्युलेटर देखील तिला परत करतो, जो काव्याने आतापर्यंत जपून ठेवला होता. सीएमध्ये फेल झाल्यानंतर काव्या सीएची तयारी सुरू करते. आता प्रेझेंटमध्ये आर्ची हे ऐकून नीरजला म्हणते, "तुम्ही खूप मोठी चूक केली आहे." नीरज म्हणतो, "हो, मला माहिती आहे. मी त्यावेळी नासमज होतो. पण आता मला सर्व काही ठीक करावं लागेल." आर्चीही ठरवते की ती तेजसला मनवेल. पुढच्या दिवशी आर्ची तेजसकडे जाऊन माफी मागते आणि तेजसही खुश होतो. त्याचवेळी नीरज काव्याकडे जाऊन आपल्या सर्व चुका मान्य करतो आणि आपलं प्रेम व्यक्त करतो. काव्य ही खुश होऊन त्याला मिठी मारते. मग पुढच्या दिवसापासून आपण पाहतो की आर्ची कसंबसं आपली आर्टिकलशिप आणि कोचिंग मॅनेज करत आहे, ज्यामध्ये तिला खायला देखील वेळ मिळत नाही आणि असेच काही दिवस जातात. दरम्यान नीरजच्या रूममध्ये काव्य येते आणि दोघे खूप गप्पा मारतात. अशा प्रकारे त्यांची लव्ह स्टोरी चांगली सुरू होऊ लागली होती. इकडे कामामुळे आर्ची क्लास नीट करू शकत नव्हती. त्यामुळे ती चिंतेत होती की ती आपली एक्झाम क्लिअर कशी करेल. यावेळी नीरज आणि काव्या बाहेर फिरायला जातात आणि सोबत फोटोही काढतात. मग गप्पांमध्ये काव्या नीरजला लग्नाबद्दल विचारते. आपलं भविष्य एकत्र छान असेल, ज्यामुळे नीरज आनंदी होतो. यानंतर आर्ची धैर्य करून आपल्या बॉसकडे जाते आणि म्हणते, "सर, माझी ग्रुप बीची एक्झाम येत आहे. त्यामुळे मला सुट्टी हवी असेल." त्यावर सौरभ म्हणतो, "मी आत्ताच सुट्टी देईन. पण 3 वर्षात फक्त 182 दिवस सुट्टी देणं शक्य आहे. तर तुला लगेचच सुट्टी हवी आहे की फायनल एक्झामसाठी सुट्टी हवी आहे, हे तुलाच ठरवावं लागेल." हे ऐकून आर्ची आश्चर्यचकित होते. कारण तिला फायनल एक्झामसाठी ही सुट्टी हवी असेल, जी मिळणे कठीण आहे. त्यामुळे ती शांतपणे परत येते. रात्री जेव्हा पार्थला आर्ची हे सांगते, तेव्हा पार्थ म्हणतो, "तुला सर्व काही मॅनेज करावं लागेल. कारण आता आपण सीए आहोत आणि आपली लाईफ अशाच प्रकारे जाते." यानंतर आर्ची ठरवते की ती आर्टिकलशिपच्या वेळेतच आपल्या एक्झामची तयारी करेल. अशाच प्रकारे काही दिवस अजून जातात. दरम्यान आपली तयारी तपासण्यासाठी नीरजने मॉक टेस्टही दिला होता. मग आपण आर्चीला पाहतो, जिला सौरभ आज आणखी काही काम देतो. यावर आर्ची रागावते आणि म्हणते, "सर, तुम्ही मला फक्त कामच देत आहात. मी अभ्यास कधी करणार? असंच चालू राहिलं तर काहीही मॅनेज होणार नाही आणि आता माझे एक्झामही आले आहेत." त्यावर सौरभ आर्चीचा राग समजतो आणि म्हणतो, "तू 2 दिवसांची सुट्टी घे, मी साईन करतो. जेव्हा मन शांत होईल तेव्हा परत ये." म्हणून आर्ची रागाने तिकडून निघून जाते. दरम्यान नीरजच्या मॉक टेस्टचा निकाल येतात, ज्यामध्ये त्याला खूप कमी मार्क्स मिळालेले असतात. हे पाहून काव्या नीरजला म्हणते, की "तू खूप डिस्ट्रॅक्ट झाला आहेस. तुला सध्या फक्त तुझ्या फायनल एक्झामवरच लक्ष द्यायला हवं. त्यामुळे आपण फक्त आता तुझ्या फायनल एक्झाम नंतरच भेटू आणि यावेळेस फक्त तू अभ्यासावरच लक्ष केंद्रित कर." हे सांगून काव्या तिकडून निघून जाते. दरम्यान आर्ची कोचिंगला येते आणि सरांच्या प्रश्नांची उत्तर सहज देत असते, ज्यामुळे तिला स्वतःलाच आश्चर्यचकित वाटतं. तेव्हा सर म्हणतात, "हे सगळं आर्टिकलशिपमध्ये शिकायला मिळतं, जे बहुतेक मुलं सोडून देतात." यावर आर्चीला जाणवतं की ती फालतूच आपल्या बॉसवर रागावली होती. यानंतर पुढच्या दिवशी आर्ची फर्ममध्ये येते आणि सौरभला सॉरी बोलते. सौरभ म्हणतो, "मी फक्त तुला पुढच्यासाठी तयार करत आहोत. त्यामुळे मला चुकीचं समजू नकोस." आर्ची हे मान्य करते. यानंतर पुढच्या दिवसापासून आर्ची आपला अभ्यास आणि आर्टिकलशिप व्यवस्थित बॅलन्स करत होती. अशाच प्रकारे काही दिवस जातात. एक दिवस आर्चीला तिच्या बॉसचा कॉल येतो, जो तिला ऑफिसमध्ये येण्यास सांगतो. ऑफिस गेल्यावर कळतं की एका कंपनीच्या अकाउंटमध्ये गडबड झाली आहे, ज्याची जबाबदारी आर्ची आणि सौरभवर होती. हे ऐकून आर्चीला धक्का बसतो. यानंतर सौरभचा सहकारी म्हणतो, "आता तुम्ही दोघांनी मिळून या कंपनीच्या अकाउंटची दुरुस्ती करावी लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होईल." हे ऐकून आर्ची निराश होते, कारण एक्झाममध्ये फक्त 30 दिवस शिल्लक आहेत आणि आता आणखी एक काम वाढलं आहे.
यानंतर आर्ची ही गोष्ट नीरजला सांगते. तेव्हा नीरज समजावतो, "हे सगळं होतच राहील आणि या अनुभवातून तुला शिकायला मिळेल आणि तसंच वेळ मिळाल्यावर तू तयारी करत राहा." यानंतर आर्ची नीरजच्या समजावण्यावर मान्य होते. यानंतर पुढच्या दिवसापासून आर्ची सौरभसोबत त्या कंपनीच्या अकाउंटची दुरुस्ती करायला लागते. दरम्यान नीरजही पूर्ण फोकससह आपल्या फायनल एक्झामची तयारी करत होता. काही दिवसांनी आर्ची आणि नीरज दोघेही आपापले एक्झाम देण्यासाठी जातात आणि शेवटी एक्झाम झाल्यानंतर नीरज आज काव्याला भेटतो. तिथे तो काव्याला म्हणतो, "यावेळी माझा फायनल एक्झाम नक्कीच क्लिअर होईल, कारण तू माझ्यासोबत आहेस." काव्या आनंदित होते. मग नीरज काव्याला सांगतो, "आता तुझे CS चा एक्झामही येतोय. मला तुझी ट्रिक योग्य वाटली. आपण दोघे दूर राहून खूप चांगली तयारी करू शकतो. आता तुझीही एक्झाम आहे. आपण असं करूया की तुझी एक्झाम पूर्ण झाल्यानंतरच भेटू. कारण मी इच्छित आहे की तूही ही एक्झाम पास करावीस. मग आपण दोघी मिळून एक फर्म उघडू आणि छान राहू." यानंतर काव्या काहीच उत्तर देत नाही. यानंतर आपल्याला CA रिझल्टच्या 1 दिवस आधीच्या रात्रीचा सीन दाखवला जातो, जिथे नीरज तणावात होता. त्याचवेळी त्याचे वडील येतात आणि म्हणतात, "रिझल्ट चांगला आला किंवा वाईट, आम्ही तुला काहीच म्हणणार नाही. त्यामुळे तू टेन्शन घेऊ नकोस." मग रिझल्टचा दिवस येतो, जिथे आर्ची ही आपल्या ग्रुप बी बद्दल तणावात होती. तिथे सौरभ आणि त्याचा सहकारी येऊन सांगतात, की कंपनीच्या ओनरला आपलं काम खूप जास्त आवडलं आहे. तसंच त्यांनी आर्चीचीही भरपूर स्तुती केली आहे, ज्यामुळे आर्ची खूप खुश होते. यानंतर रिझल्ट जाहीर होतो आणि समजतं की नीरज आपल्या एक्झाममध्ये पास झाला आहे. म्हणजे तो आता CA बनला आहे. त्यामुळे नीरजचा मित्र आणि त्याच्या घरचे खूप आनंदी होतात. दरम्यान आर्ची ग्रुप बीमध्ये 3 नंबरने फेल झाली होती. हे पाहून आर्ची रडू लागते. तिथे नीरज काव्याला भेटण्यासाठी लायब्ररीमध्ये येतो. पण काव्य त्याला भेटत नाही. त्याला फक्त एक लेटर मिळतं, जे काव्याने त्याच्यासाठी दिलं होतं. त्या लेटरमध्ये लिहिलेलं होतं, "नीरज, तू अगदीच बदलला नाहीस. आधीही तू तुझ्या एक्झामच्या मागे वेडा होतास आणि आजही त्याच परिस्थितीत आहे. तू कधीच माझं प्रेम समजू शकला नाहीस. तुझ्याविना मी नेहमीच एन्झायटीमध्ये राहायची. पण जेव्हापासून तू परत आला आहेस, तेव्हा माझी एन्झायटी वाढली. कारण तू नेहमी एक्झामचीच चर्चा करतोस आणि माझ्याकडून पण अपेक्षा करतोस की मीही एक्झाममध्ये बुडालेली असावी. या एन्झायटीमुळं मी माझ्या CS फायनलची एक्झामही देऊ शकली नाही आणि आता मी माझ्या वडिलांकडे जात आहे. आता आपण परत कधीच भेटणार नाही." हे वाचून नीरज रडायला लागतो. तसंच आर्ची फेल झाल्यामुळे ती देखील रडत होती. आणि याच प्रकारे हाफ CA सीझन 2 इथेच संपतो. तर मंडळी, हा होता हाफ CAचा प्रवास. संघर्ष, मेहनत आणि स्वप्नांवर विश्वास ठेवण्याची कथा. जर तुम्हाला ही सीरीज आवडली असेल तर लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.